विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची 1 डिसेंबरला बैठक, अधिवेशनाची तारीख 1 डिसेंबरला ठरणार। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर राज्यात मोठा बदल होईल, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला विश्वास। सत्ताधारी फक्त भूलथापा देतात, मात्र हे दोन भाऊ राज्यात मोठा बदल करतील, विश्वास व्यक्त। अजित पवारांच्या प्रचार सभेला आशा सेविकांची हजेरी, शासकीय सेवेतील गट प्रवर्तकांकडूनच व्हॉट्सअॅपवर मेसेज। डोंबिवली ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या उन्नत मार्गावरून शिवसेना भाजपात बॅनर वॉर, शिंदे विरुद्ध भाजप श्रेयवादाची लढाई। निलेश राणेंनी घेतली निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, भाजप पदाधिकाऱ्यांनी पैसे बाळगल्याप्रकरणी खरतर भेट झाल्याची माहिती, पूर्ण चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची मागणी। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून तयारी लावे, भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात, 2 आठवड्यात मुलाखती पूर्ण करून वरिष्ठांना नावं सादर करणार। नीलम गोरेंनी घेतली पालवे कुटुंबियांची भेट, अनंत गर्जेंची बहीण शीतल आणि भाऊ अजयला अटक करा, पालवे कुटुंबियांची मागणी। कुणाच्या घरात जाऊन व्हिडिओ शूटिंग करणं नियमबाह्य, निवडणूक आयोग आणि पोलीस याबाबत तपास करेल, मालवणमधील निलेश राणेंच्या धाडीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। रामभाऊ खाडे यांच्यावर हल्ला प्रकरणी जयंत पाटील यांच्याकडून चिंता व्यक्त, आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचं जयंत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर झालेला हल्ला गंभीर, पोलिसांनी प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, मंत्री पंकजा मुंडेंचे आदेश। शरद पवारांमुळे राजकारणात तुमची ओळख निर्माण झाली असं म्हणत धाराशिवमधील प्रचार सभेत शशिकांत शिंदेंनी नाव न घेता भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांवर टीका केली आहे। अनगर नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं चर्चेत असणाऱ्या उज्ज्वला थिटेंचा राष्ट्रवादीत प्रवेश, सोलापुरातील वडाळा या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। मुंबई भाजप अध्यक्षांच्या इंग्रजी पाटीवरून नवा वाद, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची महापालिकेकडे तक्रार, अमित साटम कार्यालयावर मराठी भाषेतील फलक लावणार का याकडे लक्ष। कन्नडच्या आमदार संजना जाधव यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळात चर्चा, मी आता 20 ते 25 वर्ष सत्ता सोडणार नाही, नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे इंस्टाग्राम लाईव्ह करत निलेश राणेंचा आरोप, निलेश राणेंची विजय किंजवडेकरांच्या घरावर धाड। दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून नाशकात, शिवसेना आक्रमक, नाव न घेता थेट भाजपवर निशाणा, महापालिकेतील जादूगार कोण, दुबार मतदारांबाबत आरोप। अजित पवारांसमोर महिलेनं मांडलं गाऱ्हाणं, अजित पवारांच्या सोलापूर दौऱ्यादरम्यान महिलेनं व्यासपीठावर जाऊन घेतली भेट, अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना दखल घेण्याच्या सूचना। यवतमाळ निवडणुकीत माजी मुख्याधिकारी वंचित आघाडीचे उमेदवारांचे अर्ज बाद, तर काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांना न्यायालयाचा दिलासा। काँग्रेस पक्ष संपण्यात जमा झाला, हर्षवर्धन सपकाळांना त्यांचा कार्यकर्ता ओळखत नाही, नवनीत राणा यांचा टोला। गडचिरोली जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी केली निवडणूक व्यवस्थेची पाहणी, निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थेचा घेतला आढावा। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगोल्यात घेणार प्रचार सभा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 30 नोव्हेंबरला सांगोल्यात प्रचार सभा घेणार असल्याची माहिती तर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार यांनी दिली आहे। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 28 नोव्हेंबरला वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर, हिंगणघाट या ठिकाणी सभेचं आयोजन, जिल्ह्यातील 6 नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्याचे भाजप पुढे आव्हान। कुर्डुवाडीतील शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती भविष्याची नांदी, शशिकांत शिंदेंच्या वक्तव्यानं मोठ्या भूकंपाचे संकेत, राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्यात। उमेदवाराच्या प्रचारासाठी पालकमंत्री पंकज भोयर मैदानात, उमेदवारांच्या प्रचारार्थ पंकज भोयर स्वतः रस्त्यावर, वर्ध्यात भाजप उमेदवारासाठी पायी रॅलीत झाले सहभागी। वर्ध्यात भाजपच्या माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश, शिवसेना नेत्या आमदार मनीषा कायंदे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश, नगराध्यक्षपदाचे उमेदवार रविकांत बालपांडे यांना दिला जाहीर पाठिंबा।
माजी मंत्री बसवराज पाटील उमेदवारांसाठी मैदानात. धाराशिवच्या मुरुममधील उमेदवारांसाठी प्रचार. भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन. सांगलीतील उरुण ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत हाय व्होल्टेज ड्रामा. उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर आरोप. राज्यात निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू. मात्र मराठवाड्यातील प्रचाराकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचं दुर्लक्ष. प्रचाराकडे स्टार प्रचारकांनी फिरवली पाठ. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात आले मूळ वतनदारांचे जबाब. एकूण 25 ते 30 जागा मालकांचे नोंदवले जबाब. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबरला अक्कलकोटमध्ये प्रचार सभा. 3 नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांची सभा. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची माहिती. विरोधकांनी कुटुंबात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायदेवतेनं आमच्या विश्वासावर शिक्कामोर्तब केलाय. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या प्राजक्ता पाटील यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली प्रताप सरनाईकांची भेट. एसटीच्या विविध मागण्यांसंदर्भात भेट झाल्याची माहिती. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आजची सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी 12 डिसेंबरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रचारात स्विकायांवरच टीका करण्यात आलेली आहे. आमदार संजय देरकर यांनी लगावला टोला. वणीच्या विकासासाठी आम्हाला बहुमत मिळेल, देरकर यांचा दावा. मनपाच्या प्रारूप मतदार यादीवरून कोल्हापुरात शिवसेना आक्रमक. शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं घेतली पालिका आयुक्तांची भेट. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वात भेट घेतल्याची माहिती. नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत आरक्षणाच्या घोषणा देणाऱ्यांना पोलिसांनी हुसकावलं. रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू. लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी सावली कुरूप यांना मिळाली आहे. जळगावमध्ये रवींद्र चव्हाण यांची जाहीर सभा. नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुशीला पाटील यांच्या प्रचार सभेला महिलांची गर्दी. नवी मुंबईत दुबार नावं होणार रद्द. 45,000पेक्षा जास्तीची नावं दुबार असल्याचं पालिकेनं केलेल्या सर्वेक्षणात उघड. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीत बिघाडी झाल्यानं चौरंगी लढत रंगणार. त्यामुळे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला. रत्नागिरीच्या लांजा नगर परिषदेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत. लांजात उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार. सावली कुरूप यांना महायुतीकडून उमेदवारी. छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यातील घोळावरून राजकीय वातावरण तापलं. भाजपाकडून 14 प्रभागातील घोळावर हरकतीचा आक्षेप नोंदवण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. जळगाव पालिकेतील बोगस मतदारांबाबत अॅडव्होकेट पियुष पाटील यांची तक्रार. प्रारूप मतदार यादीत 3,800 बोगस मतदार असल्याचा आरोप. वर्ध्यात भाजप उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन. पालकमंत्री पंकज भोर यांच्या हस्ते खरं तर उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.